हाथों में गेंद और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ। तो सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती बल्लेबाज ने की और यहां पे पहला झटका दिया। इस बीच नए गेंदबाज विठल नगर टीम की जानिब से कल्पेश अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सौरभ, जबकि नॉन स्ट्राइक एंड पर राहुल। सौरभ सलामी बल्लेबाज के रूप में आए थे, 1 रन पर खेलते हुए स्ट्राइक एंड पर हमें नजर आ रहे हैं। कल्पेश राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, ऑफ स्टंप पर सफल होकर बहुत ही बढ़िया स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद दनदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। दूसरा ओवर प्रगति पर कल्पेश, हालांकि लगातार 2 चौके खाने के बाद तीसरी गेंद फुल टॉस थी, उसका फायदा नहीं उठा पाए थे और यहां पे अपना कीमती विकेट खोना पड़ा था बल्लेबाज राहुल को। राहुल और राज आउट होने के बाद सौरभ और प्रणव, इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, क्योंकि ये 5 ओवर का मैच है। 5 ओवर के मैच में कम से कम यहाँ पे 50 या 55 का आंकड़ा छूना होगा, तब जाके यहाँ पे एक सम्मानपूर्वक स्कोर हम कह सकते हैं। अंपायर की जिम्मेदारी हमेशा की तरह गणेश सर और उसी के साथ नयन सर संभालते हुए
और हम देख सकते हैं हमारी डायस पे, हमारे इस मंच पे इस पंचक्रोशी के अनेक ऐसे मेहमान हैं जो यहाँ पे इस मैच का आनंद ले रहे हैं। इस बीच फिर से एक बार ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेला था। डीप स्क्वायर लेग में एक अच्छी फील्डिंग का प्रदर्शन हमें देखने को मिला। एक ही रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई रनों की संख्या हो चुकी है 21 रन। 4 गेंदें दूसरे ओवर की अब तक डाली जा चुकी है। पहले ओवर में संकेत ने 11 रन खर्च किए थे, एक सफलता उनके हाथ लगी थी। कल्पेश ने भी इस ओवर में काफी रन खर्च किए हैं, मगर एक अच्छी बात उनके लिए यह है कि एक रनआउट के रूप में विकेट भी इस ओवर में प्राप्त हुआ। इस मरतबा ओवर पिच गेंद मिड ऑफ को क्लियर किया, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात और इसी वजह से वन बाउंस सीधा फील्डर के हाथों में गेंद। एक के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा। एक ही रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा, अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी और इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 22 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। मैदान में जो हमें पोल नजर आ रहा है उसी के साथ तार नजर आ रही है। बंधु पोळा लागला तर एक मिनट काय बोलताय? पोलाला लागला किंवा पोलाला लागला, आपण पाहतोय मैदानामध्ये एक पोल आहे, इलेक्ट्रिक पोल आहे आणि तारा आहेत। जर तारांना किंवा पोलला जर चेंडू लागला तर तो चेंडू डेड घोषित करण्यात येईल। कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी। कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कोणत्याही प्रकारचा गैरसमज इथे होणार नहीं, याची आपण दक्षता घेऊया। तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे पहले ओवर में 11 रन और उसके मुकाबले में कल्पेश का थोड़ा सा ओवर ये महंगा साबित होता हुआ। रनआउट के रूप में हालांकि विकेट यहां पे प्राप्त हुआ, मगर क्रिकेट में अक्सर कहा जाता है विकेट कैसे भी हो प्राप्त होना बहुत ही जरूरी और रन कैसे भी हो आने बहुत ही जरूरी। दोनों भी बल्लेबाज अच्छी खासी बल्लेबाजी कर रहे थे। राज अब तक मात्र 4 गेंदों का सामना किया था। राज ने 2 चौकों की सहायता से शुरुआत की थी। सौरभ अब बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए सौरभ ने 3 चौके अब तक जोड़े हैं अपने। यानंतर होणारा सामना किल्ला विपक्ष इंदापूर। दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे येऊन श्री पंकेश येलकर यांच्याशी संपर्क साधावा। किल्ला आणि इंदापूर या दोन्ही संघांच्या संघनायकास माझी नम्र विनंती। तो चलिए दोस्तों, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 15 रन, कुल मिलाकर रनों की संख्या 26 रन स्कोरबोर्ड पर लग चुकी है। आणि कोणत्याही प्रकारचा टाइमपास करू नका। पंचांकडून आम्हाला वारंवार इथे सूचना येते, जर आपल्याला पेनल्टी दिली गेली तर मात्र त्याची संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल। त्याचप्रमाणे हायवेवरती ज्या बाइक्स किंवा बाइक स्वार जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिथे थांबायचं नाहीये। आपण गाड्या खाली पार्क कराव्यात किंवा सामने पाहण्यासाठी सुद्धा खाली यावं, तिथे कोणीही थांबायचं नाहीये। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण त्वरित तिथून गाड्या हटवाव्यात ही आपल्याला नम्र विनंती आहे। हायवेवरती आपण थांबून कोणीही मॅच पाहू नका। आपल्याला इथे मंडपाची व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, मैदान में फिर से एक बार चलते हैं जहां पे सागर आए हैं नया ओवर लेके, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं सौरभ, जबकि उनके साथी बल्लेबाज प्रणव 2 बल्लेबाज यहां पे बल्लेबाजी करते हैं। इसमें तो उल्टे हाथ से स्विच हिट करने की कोशिश थी, हालांकि कनेक्शन बहुत ही बढ़िया था मगर सीधा फील्डर को दौड़ लिया था। गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी और इसी वजह से एक ही रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई
29 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। हालांकि इस प्रतियोगिता का ये पहला दिन और पहले दिन का ये पहला मुकाबला और ये पहला इनिंग जारी है। इस विकेट को पढ़ने के लिए थोड़ा सा वक्त जरूर जाएगा, इस विकेट को समझने के लिए थोड़ा सा वक्त यहां पे लगेगा। और इस बीच देखिए बैकफुट पर गए, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को स्टीयर किया, स्वीपर कवर सीमा रेखा के अंदर ही उस गेंद को फील्ड करने में कामयाब तो रहे, मगर उस वक्त यहां पे रनआउट का खतरा साफ मंडरा रहा था। एक रिस्क उठाया यहां पे बल्लेबाज ने, मगर उसमें देखिए मुनाफा होता हुआ, जहां पे 2 रन मिलने की संभावना थी वहां पे तीसरा रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया, तब्दील कर लिया। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए इन 3 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 32 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 32 रन ऑन स्कोरबोर्ड। गेंदबाज सागर थोड़े से सोचते हुए, थोड़े से चिंतित है, क्योंकि यहां पे बहुत सारे रन उन्होंने खर्च किए हैं और अब हम देख सकते हैं कि ये विकेट भी नहीं है और थोड़ी सी नमी है, थोड़ा सा ठंडा यहाँ पे वातावरण। इस मरतबा अपने टो पर जाकर उसे स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट की दिशा में। जब तक फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने उस मौके को भुनाया और 2 रन मुकम्मल करते हुए अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया 34 रन, 34 रन ऑन स्कोर बोर्ड। बहुत ही सोच समझ कर यहाँ पे बल्लेबाजी हो रही है, सुलझी हुई पारियां यहाँ पे खेल रहे हैं। हालांकि 2 विकेट जरूर उनके जा चुके हैं ऊपरी क्रम के बल्लेबाज, मगर सौरभ और प्रणव यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। जी हाँ, इस मरतबा अजीबोगरीब अंदाज के साथ यहाँ पे दिलशान तिलक रत्ने की याद ताजा करते हुए पल्लू स्कूप जिसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में, या दिलशान स्कूप, क्योंकि इस तरह का स्ट्रोक दिलशान तिलक रत्ने एक महान खिलाड़ी श्रीलंका के ओपनिंग बल्लेबाज वो खेला करते थे, उन्होंने इसका इजाद किया था और उन्हीं के नाम से इस स्ट्रोक को पहचानने जाने लगा, मगर नाकामी हाथ लगी। इस मरतबा बैकफुट पर जाकर प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, स्क्वायर कट जिसे कहा जाएगा, गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। हमारे गोल लेखक जी योगेश हमें बताते हुए 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और पहले 3 ओवर की समाप्ति के बाद 38 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। संकेत ने जो पहला ओवर डाला था उसमें उन्होंने 11 रन खर्च किए थे और एक सफलता उनके हाथ लगी थी। उसके बाद कल्पेश आए, कल्पेश थोड़े से महंगे साबित हुए, उन्होंने 15 रन खर्च किए और उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। रनआउट के रूप में जरूर इस ओवर में विकेट आया था, मगर उसके बाद सागर आए। सागर ने पहले ओवर के मुकाबले में ठीक ठाक ओवर किया, यहाँ पे 12 रन खर्च किए हैं, मगर उनके हाथ भी कोई सफलता नहीं लगी। अब दोनों ही बल्लेबाज सेट हो चुके हैं। अब ये टेनिस की जो गेंद है उन्हें फुटबॉल की तरह नजर आती हुई, क्योंकि दोनों भी बल्लेबाजों ने अच्छे स्ट्रोक खेलते हुए एक अच्छी पारी को संभाला है। और इसी बीच इस इलाके के बहुचर्चित ऐसी व्यक्तिमत्व, बहुचर्चित ऐसे शख्सियत सम्माननीय बाड़ा महाबड़े सर और उसी के साथ पप्या महाबड़े, इन दोनों से मेरी गुजारिश होगी कि आप डायस पे आके तशरीफ रखिए। माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर सन्माननीय बाळा सर आणि त्याचप्रमाणे पप्या महाबळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। चलिए दोस्तों मैदान में चलते हैं क्योंकि मैच इज ऑन। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी, बहुत ही खूबसूरत गेंद, दिमाग का और उसी के साथ अपने कलात्मकता का यहां पर इस्तेमाल किया था गेंदबाज कल्पेश ने। पहली गेंद ऑप्शन की थोड़ी सी बाहर थी और वहां से बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे, लेग स्पिन करने की कोशिश थी और बल्लेबाज पूरी तरीके से चक गए थे। जी हाँ, इस मरतबा देखिए फिर से एक बार उसी तरह की गेंद थी, मगर इस मरतबा फुल टॉस गेंद थी, मगर लाइन वही थी।
कमाल की गेंदबाजी। हालांकि पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे, मगर उसी कल्पेश के ऊपर यहाँ पे भरोसा जताया है उनके कैप्टन ने। उनके हाथों में गेंद सौंपी और उनका अंदाजा देखिए यहाँ पे सही साबित होता हुआ, क्योंकि पहले दो गेंदों में बल्लेबाजों को यहाँ पे प्रभावित किया था। इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है। यस, इट इज गेंद। धन्यवाद डीजे। रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 44 रन 2 विकेट के नुकसान पर। अगली गेंद, जी हां, फिर से एक बार फुल टॉस गेंद, जन्मदिन का तोहफा, और उसे स्वीकार किया है, कबूल किया है उसी रीजन में। बैक टू बैक ये दूसरा छक्का। पचास रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और ये ओवर देखिए काफी अच्छी शुरुआत होने के बावजूद लगातार दो गेंदों के ऊपर दो छक्के आने के बाद मनोवैज्ञानिक दबाव कल्पेश के ऊपर आता हुआ। कल्पेश अब सोच में डूबे हैं। कल्पेश थोड़ा सा यहां पे प्रेशर में आ चुके हैं। जी हां, फुल टॉस गेंद, मगर बैक टू बैक ये तीसरा छक्का। कमाल के स्ट्रोक सौरभ के बल्ले से। धन्यवाद डीजे। बैक टू बैक 3 छक्के। हालांकि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में यह कारनामा हार्दिक पांड्या ने सबसे ज्यादा किया है। हार्दिक पांड्या ने भारतीय टीम के जरिए से खेलते वक्त बहुत ही बढ़िया ऐसे ही छक्कों की हैट्रिक कम से कम 3 या 4 मरतबा लगाई है। इस बीच देखिए फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश थी, मगर गेंद पैर से टकराई, शॉर्ट स्क्वायर की दिशा में लुढ़कती हुई नजर आई। और जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करेंगे तब तक दोनों ही बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने छोर बदले और लेग बाय के रूप में 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया। देखते देखते ओवर की 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 15 रन, तीसरे ओवर में फिर से एक बार 12 रन, मगर चौथा ओवर काफी महंगा 19 रन खर्च किए हैं कल्पेश ने इस ओवर में। अब अंतिम ओवर इस मैच का अर्थात इस सत्र का रनों की संख्या देखिए, बताना चाहूंगा मैं 57 रन 57 रन हो चुके हैं। हालांकि मैंने कहा था कि कम से कम 50 या 55 का आंकड़ा छूना होगा, तब एक सम्मानपूर्वक स्कोर यहां पे नजर आएगा। मगर बल्लेबाजों ने 2 कदम आगे की तरफ चलते हुए क्या कमाल की बल्लेबाजी की है। और जो फुल टॉस गेंदें मिली, जो उन्हें मौका मिला बड़े स्ट्रोक खेलने का, उस मौके को बुनाते हुए कमाल की बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पे किया। 3 छक्के और 3 चौके की सहायता से सौरभ खेल रहे हैं तकरीबन एक लाजवाब पारी। 34 रन पर खेल रहे हैं सौरभ। स्ट्राइक एंड पर सौरभ हम देख सकते हैं 35 रन नॉट आउट बनाकर स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। और उनका साथ प्रणव ने बहुत ही खूबी से दिया है। एक चौके की सहायता से उन्होंने भी बहुत ही बढ़िया तरीके से यहां पे स्ट्राइक को रोटेट किया है अपनी भूमिका समझते हुए। स्लोवर वन गेंद, मगर इस पर चकमा दिया, फंसाया और लॉफ्टेड स्ट्रोक खेलने की कोशिश की और इसी के साथ
बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते करते आखिरकार सौरभ आउट हो चुके हैं, क्योंकि अंतिम ओवर था, स्लॉग ओवर था। इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन हमें बनाने हैं, इसी सोच के साथ बड़ा स्ट्रोक फिर से एक बार खेलने की कोशिश की। हालांकि उन्होंने अपनी टीम के लिए जो एक पारी खेली है, एक योगदान जो दिया है वो बहुत ही बढ़िया था। 35 रनों का यहाँ योगदान दिया था उन्होंने। जी हाँ, इस मतलब ऑफ स्पिन की कलात्मक गेंदबाजी यहाँ पे दिखाते हुए गेंदबाज अंतिम ओवर में आकाश की जितनी तारीफ करूं मैं उतनी कम होगी, क्योंकि आकाश ने पहले गेंद के ऊपर एक सेट बल्लेबाज को चलता किया था, जो एक डेंजरस साबित हो रहा था और धुआंधार बल्लेबाजी कर रहा था। उस सौरभ को यहाँ पे उन्होंने चलता किया, उसके बाद दूसरे बल्लेबाज को चकमा दिया, बिंदी गेंद की, फिर से एक बार वही आकाश स्लोवर वन गेंद, इस मतलब लेग स्पिन करने की कोशिश थी, हल्का सा हवा में गेंद थी, कैच लगाने का मौका हो सकता था। ऐसे मौके बार बार नहीं आते, हालांकि हाफ चांसेस को आपको कन्वर्ट करना पड़ेगा फुल चांसेस में। इस कैच को अगर डाइव लगाते तो शायद ये कैच उनके हाथ में फंस जाती, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने देखिए 2 रन मुकम्मल कर लिए। अगली गेंद फिर से एक बार आकाश की, राइट आर्म ओवर द विकेट, इसमें तब ऑफ स्पिन गेंदबाजी का नजराना। ओहो, इसमें तब तो आसान सा कैच ड्रॉप किया है कवर की दिशा में, बहुत ही आसान कैच था। इस तरह से अगर आप कैच ड्रॉप करोगे तो गेंदबाजों के जो हौसले है उन्हें फंस करने का काम करोगे। हालांकि गेंदबाज आकाश की जितनी तारीफ करो उतनी कम होगी, 4 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं। इसमें तो फिर से एक बार लेग स्पिन गेंदबाजी का नमूना पेश करते हुए, स्लोवर वन गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी, लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाने में कामयाब रहे थे बल्लेबाज। बैकफुट पर जाकर उसे स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। फिर से एक बार आकाश, अंतिम गेंद इस ओवर की। जी हाँ, इसमें दबाव ऑफ स्पिन गेंद, मगर उसे बहुत ही अच्छी तरीके से पिक किया और खेल दिया वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, और गेंद 6 रनों के लिए। सन्माननीय बाळाशेठ महाबले आणि सन्माननीय पप्पाशेठ महाबले यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। या परिसरामध्ये क्रिकेटचे जाणकार, त्याचप्रमाणे क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आणि त्याचप्रमाणे स्पॉन्सर म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांची ओळख आहे, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे सन्माननीय बाळाशेठ आणि पप्पाशेठ या दोघांनाही माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। मग ती थर्डची टीम असेल, नवगाव अलिबागची टीम असेल, किंवा मुंबईची टीम असेल, किंवा पुण्याची खेळाडू असतील, या सर्वांना आपल्या परिसरामध्ये आणून त्यांना पुरस्कृत करून काही वेळेस स्पर्धेचं आयोजन करणारे बाळाशेठ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आणि किल्ला त्याचप्रमाणे इंदापूर या दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या अगदी समोर यावं। त्याचप्रमाणे किल्ला या संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणे गरजेचं आहे। किल्ला या संघास माझी नम्र विनंती, अजूनही आपली 11 खेळाडूंची नावं असलेली लिस्ट आमच्यापर्यंत आलेली नाहीये, तर ज्या ज्या गोष्टींचा मी इथे उल्लेख करतोय, कृपया आपण आम्हाला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतोय। आणि पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक प्रितेश यांच्याकडे वळण्यापूर्वी आलेले सर्व प्रेक्षक आणि सर्व क्रिकेट रसिक, सर्व संघांच्या माहितीसाठी अर्थातच मी सांगू इच्छितोय की बऱ्याच वर्षानंतर आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन इथे केलेलं आहे। मी सन्माननीय हरेश शेठ
यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाळाशेठ महाबळे यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती ज्यांचं स्वागत होत आहे ते बाळाशेठ महाबळे. मी सांगितल्याप्रमाणे या परिसरामधील एक जाणकार क्रिकेटचा असा एक ज्याला आपण सोप्या भाषेत क्रिकेटचा किडा म्हणतो अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. त्यानंतर यानंतर बाळाशेठ यांचं स्वागत झाल्यानंतर मी विनंती करणार आहे सुचनभाई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पप्याशेठ महाबळे यांचं इथे स्वागत करावं. त्याचप्रमाणे या परिसरातील एक उत्कृष्ट असा जबरदस्त असा खेळाडू आपल्या सर्वांच्या परिचयाचा ज्यानं आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती अलिबाग तालुका, पेन तालुका, मुरुड तालुका, श्रीवर्धन, मसला या संपूर्ण रायगड जिल्ह्यांच्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या मैदानावरती जाऊन आपल्या गावाचं आणि आपल्या तालुक्याचं नाव फार मोठं केलं ते सन्माननीय सचिन अमृतकर यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे. मी तेजस काळोखे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एक पुष्पगुच्छ देऊन सचिनजी अमृतकर यांचं इथे स्वागत करावं. तर आपण बोलणार आहोत माझे साथी समालोचक प्रितेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्स यसन सर. 67 रन्स टू विन. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी लाऊड अपील पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर अगदी कोणताच डिसिजन पाहायला मिळत नाहीये. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज राज खन्ना. टीसी संघाचा गोलंदाज आपण पाहतोय राजला अगदी पहिला चेंडू त्याने अतिशय चांगला टाकलाय. भन्नाटपणे टाकलेला पहिला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळतो. पहिला चेंडू अगदी मिडल स्टंपवर पिच झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन विसरला. कोणतीही धाव मात्र मिळाली नाहीये. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय राईट अप ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स कडनं सज्ज होतोय गोलंदाज. इथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक आलाय अलॉंग द कार्पेट आणि आपण पाहतोय मिड ऑफ कडनं अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये बॅटिंग असेल बॉलिंग असेल यापेक्षा अनन्यसाधारण महत्व असतं फिल्डिंगला. फिल्डिंग तुमची चांगली असणं नेहमीच संघासाठी महत्वपूर्ण असते. परंतु आपण पाहतो अगदी लॉलीपॉप चेंडू होता आणि ते मिसफील्ड करत 2 धावा मिळाल्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावा पाहायला मिळतात 2 धावा. षटक क्रमांक चालू आहे पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये राज गोलंदाजी करतोय. लक्ष जर आपण पाहिलं तर लक्ष खूप मोठं आहे आणि 67 धावांचं लक्ष कंप्लीट करायचं असेल तर नो डाऊट आक्रमक बॅटिंग होणं खूप गरजेचं आहे. पाहूया आता दोन्ही बॅट्समन कशा पद्धतीने स्टार्ट करतील. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सुरुवात तुमची चांगली असणं नेहमीच गरजेचं असतं. परंतु इथे जर आपण पाहिलं स्टार्ट मात्र पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने स्टार्ट मिळणं गरजेचं होतं तो स्टार्ट आणि ती सुरुवात मिळाली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. या दरम्यान ओहो क्या बात है फॅन्टास्टिक दिला मी. फर्स्ट विकेट बॅक टू द पॅव्हेलियन. बिग ब्लो.
इंदापूर संघाला विनंती असणार आहे आपल्या कॅप्टनला टॉस करण्यासाठी पाठवायचं आहे. टीम इंदापूर दोन या धावसंख्येवरती आपण पाहतो पहिला फलंदाजी बाद झाला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राजकडनं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये भेदक पाहायला मिळते. अतिशय अचूक टप्प्यावरची तितकीच नियंत्रित मारा पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं राज पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय एजंट टेकन वन मोर विकेट बॅक टू द पवेलियन वन्स अगेन बिग ब्लो फॉर टीम तीसे. दोन धावा आपण धावफलकर पाहतोय. षट क्रमांक चालू आहे पहिलं, परंतु पहिल्या षटकामध्ये राजने खऱ्या अर्थानं सर्वांना इम्प्रेस केले आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये लाजवाब गोलंदाजी केले. राजला आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती राज आणि हॅट्रिक काय राज या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणार का? या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेण्याचा मान आणि सन्मान राजला मिळणार का? हॅट्रिक बॉल या दरम्यानचा हा चेंडू मात्र लक्ष्याच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि पंच सांगतात की येस दॅट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन द 3. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाजी करणारा संघ कुठेतरी ढेपाळल्याचं पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं टॉप ऑर्डर जी आहे ती कोलात चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ संघर्ष करताना दिसतोय, स्ट्रगल करताना दिसतोय. अतिशय फ्लॉप मारा पाहायला मिळतोय राजकडनं. इथे मात्र आपण पाहतोय शपलून अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. तो ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड स्लोअरच्या दिशेने सीमारेषे पार जाणार की नाही. एक चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वेट करूया पंचांच्या डिसिजनचा, पाहूया पंचांकडून कोणता इशारा येतोय. तर ते पंचाने सांगितले की चौकार मात्र नाहीये आणि आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सुद्धा झालाय कम्प्लीट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. अंपायर धावून किती रन काढल्यात? 3 या 4? 4 ओके. 7 धावा आपण धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे पहिलं. जर आपण लक्ष पाहिलं तर अगदी खूप मोठं लक्ष पाहायला मिळते. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय उजव्या यष्टीचा खूप बाहेर पाहायला मिळालाय. पंचाने सांगितलंय येस दॅट इज वाईट. एक धाव मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यात ऍड होत असताना संघाची एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते 8 धावा. पहिल्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक पाहायला मिळत नाहीयेत. तुम्हाला जर 67 धावा चेस करायच्या 5 ओव्हरमध्ये तर आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची, परंतु कुठेतरी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये अतिशय सावधगिरीचं क्रिकेट पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय लाऊड अपील आणि येस लाईक बिफोर विकेट स्वरूपात विकेट नंबर 3 माघारी. किल्ला आणि इंदापूर या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. विलास इलकर यांना विनंती असणार आहे आपण या मॅचची नाणेफेक करायची आहे. सन्माननीय श्री विलास इलकर यांना विनंती असणार आहे आपण टॉस करायचा आहे. एक षटक कंप्लीट होते आणि 8 धावा धावफलकावर आल्यात आणि 3 फलंदाज बाद झालेत. असं अनालिसिस आपण पाहतो अगदी पहिल्या षटकाचं. श्याम पवार यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवरून असमस्त व्हायचं आहे. श्याम पवार इंदापूर आपण स्टेजवरून असमस्त व्हायचं आहे. श्याम पवार झालेत. मी शैलेश एलकर यांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे.
8 धावा आपण धाव फलकार पाहतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले. पहिलं षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं अतिशय अफलातून पाहायला मिळाला. राजचं षटक खऱ्या अर्थानं उल्लेखनीय होतं. राजने पहिल्या षटकामध्ये त्याच्याकडे असलेला क्लास आणि दर्जा पेश केलाय. या दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्यावरचा पहिला चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. डीप मिड विकेटला अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते. छान पद्धतीने क्षेत्ररक्षक गेला चेंडूवरती निश्चितपणे 2 धावा त्याने सेव्ह केल्या पहिल्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. परंतु कुठेतरी ज्या प्रकारचा प्रतिकार करायचा आहे, ज्या प्रकारे आक्रमण करायचं आहे त्या पद्धतीचं आक्रमण पाहायला मिळत नाहीये. अटॅक होणं गरजेचं, परंतु आपण पाहतोय लेफ्ट स्ट्रोक खेळायचा प्रयत्न फसलाय. लिडिंग एज लागला आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. अगदी सोपा जाईल. एक फलंदाज आणखी बाद. एकंदरीत आपण पाहतोय 10 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं राकेश गायकवाड ते हजर आहेत. मी विनंती करतोय संतोष साळवी यांना आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. येथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट देण्याचा मौका क्रिएट झालाय. पाहूया कॅच होणार की नाही. आणि येथे मात्र आपण पाहतोय अगदी मिसफील्ड झालं, मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग झालं होतं आणि त्यामुळे आपण पाहतोय ही कॅच झाले ड्रॉप. या चेंडूवरती आपण पाहतोय धावा आल्यात. एक शॉट आहे का? ओके, एक शॉट आहे. 12 धावा आपण धाव फलकार पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. कोणत्याही पद्धतीने आपण पाहिलं तर षटकार किंवा चौकारला नाहीये. अतिशय अफलातून मारा पाहायला मिळतोय. ओहो, स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात आपण पाहतोय गोलंदाजी करणारा गोलंदाज ऋतिक मात्र अतिशय योग्य टप्प्यावर मारा करत असताना अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा तो करतोय आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना मोठा फटका वाचून वंचित राखतोय. मोठा फटका वाचून परावृत्त करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. राट मोर द विकेट, वन्स अगेन स्विंग अँड मिस. मैदानावरती आपण पाहतो अगदी तो सिनारिओ क्रिएट होत असताना अप्रतिम गोलंदाजी, त्याच्या ऋतिककडे असलेली भेदकता आणि त्याचबरोबरीने ऋतिककडे असलेली कलात्मकता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकाकडनं एक शानदार षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने खऱ्या अर्थानं समोरच्या संघाला रोखून ठेवले, जखडून ठेवले आणि खऱ्या अर्थानं ज्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक येत असतात त्या षटकामध्ये कुठेतरी मोठ्या धावांपासून वंचित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. येथे आपण पाहतोय दबावात शॉट खेळलाय जरूर. शॉर्ट टर्नमॅनचा क्षेत्ररक्षकाला झेल खाली, झेल टिपल्याने आणखीन एक फलंदाज माघारी. संकेश आपण पाहतोय बाद होत असताना. ओव्हर झाले. ओव्हर नंबर सेकंड फिनिश. 12 on the boat after 2 overs.
निश्चितपणे आपण पाहतोय विठ्ठलनगर संघाचे व्यवस्थापक आमचे बाळा महाबळे सांगतायत की विठ्ठलनगर संघाचे व्यवस्थापक गोविंद शिंदे आणि भास्कर यादव थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर तिसरे संघ ज्या पद्धतीने मारा करतोय, अप्रतिम आणि नेत्रदीपक मारा पाहायला मिळतोय, तिखट मारा पाहायला मिळतोय, धारदार गोलंदाजी ते करतात. या दरम्यान पहिला चेंडू अतिशय अफलातून टाकला होता आणि तिथे आपण पाहतोय चुकी झाल्या क्षेत्ररक्षकांना, बॅकअप मात्र ते चांगलं होतं, थ्रो अतिशय खराब आलाय आणि आपण पाहतोय फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती, 2 धावा मिळतात या चेंडूवरती. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 14 धावा, ओव्हर क्रमांक चालू आहे तिसरं. आता मात्र आपण पाहतोय लक्ष वाढत चालले, धावा आणि चेंडू मधला अंतर अगदी प्रत्येक चेंडू गणिक वाढत चालायला पाहायला मिळतोय. याच दरम्यान सुनील सावंत, पोलीस पाटील आणि त्याचबरोबरीने अजित मालुसरे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सूरज पवार पिंट्या यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन असं नसता व्हायचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे, धावा फलकार पाहायला मिळतात 14. राईट आर्म राऊंड विकेट, पहिला चेंडू पाहायला मिळतो, अगदी खोलात टाकलाय, एक धाव तर सहजगत्या कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा आहे प्रयत्न, येथेच पडलाय अटेम्प्ट आपण पाहतोय, दोन्ही खेळाडू अगदी एकाच क्रीजवर पोहोचलेत. कॉलिंग मात्र खूप खराब पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये येस नो वेट या स्वरूपाचे कॉल येणं खूप गरजेचं असतं, परंतु ते कॉलिंग नसल्या कारण आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज जातोय तंबूच्या आसराला परत. ठराविक धाव संख्येच्या अंतर आपण पाहतोय विकेट पडत असताना. याच दरम्यान सूरज पवार पिंट्या त्याचबरोबरीने पोलीस पाटील सुनील सावंत यांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय एकंदरीत फलंदाज बाद झालेत 6 आणि खऱ्या अर्थानं निम्मा संघ मैदानातून गारद झालाय, त्यामुळे कुठेतरी टेलेंडर वरती आता खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कोणतेही फलंदाज मोठा स्ट्रोक मारला नाहीये, परंतु यावेळी येतोय डीप बॅकवर्ड स्लो लेगच्या बाहेर हाय हँडसम गगनभेदी षटकार. खूप मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो, अतिशय अफलातून जागा बनवली शुभमने या शॉटसाठी आणि ज्या पद्धतीने टायमिंग केलं अतिशय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि याच पद्धतीने आता बॅटिंग होणं गरजेचं आहे, कारण जर आपण एकंदरीत पाहिलं पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत जर आपण धावसंख्या पाहिली तर केवळ 21 धाव फलकार पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, मिस टाइम झाले, क्षेत्ररक्षक आहे जेल खाली आणि येथे आपण पाहतो अगदी लॉलीपॉप जेल सोडलाय. ओहो हिट झालाय डायरेक्ट. वेट करूया पंचाच्या डिसिजनचा, पाहूया पंचांकडून कोणता डिसिजन येतोय. येथे मात्र आपण पाहतोय फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय असं पंत सांगत असताना 2 धावा मिळतात या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धाव फलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं, खूप मोठं लक्ष आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट, या दरम्यान वन्स अगेन बिग हिट, ओ डीप मिड विकेट, इट्स अ फॅन्टास्टिक फॅब्युलस 6. Thank you, Ivan. पुन्हा एकदा येतोय दमदार बहारदार अप्रतिम दिलगीचा षटकार. मैदानावरती आपण पाहतोय शुभम ऑन द फायर नाव.
सूरज पवार यांचं स्वागत करतील धनाजी पोटले. शुभम नावाचं वादळ आपण पाहतोय. 35 धावा फलकावर आल्यात आणि शुभमच्या बॅटमधनं 3 घणाघाती स्ट्रोक आपण पाहिलेत. शुभम मात्र आपण पाहतोय एकामागोमाग विकेट जात असताना अगदी जखमी वाघासारखा खेळ असताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय शुभम, आणि शुभमच्या बॅटमधनं आपण पाहतोय अगदी धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतात. अगदी अप्रतिम बॅटिंगचा नजराणा आविष्कार आज शुभम पेश करत असताना आपण पाहतोय. runs to win in last 2 overs. राज आपण पाहतोय गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू राजचा. पहिला चेंडू पाहायला मिळतो अगदी उजव्या यष्टीच्या खूप बाहेर. त्या कारणास्तव पंचाने सांगितलं हा चेंडू आहे अवांतर. त्याच पद्धतीने विनंती असणार आहे मैदानात सामना चालू असताना कोणताही खेळाडू मैदानाच्या आत येणार नाहीये याची दक्षता घ्यायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. 46 ऑन द बोर्ड. 12 चेंडू आणि 31 धावा असं लक्ष पाहायला मिळते. लक्ष जर आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या आवाक्यात आहे. येथून जो संघ कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा करेल तो संघ ठरेल या मॅचचा विजेता संघ. येथे मात्र आपण पाहतोय राजचा हा चेंडू अतिशय भन्नाट पाहायला मिळाला. आजकालच्या मॉडर्न आणि आधुनिक क्रिकेटमध्ये या पद्धतीची गोलंदाजी सहसा पाहायला मिळत असते. ऑफ स्टंप यॉर्कर गोलंदाजी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं राजचा हा चेंडू दडपण वाढवणारा पाहायला मिळतोय. येथे शुभमला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. शुभम ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ते पाहता शुभमचा नॉन स्ट्राईक वर राहणं खऱ्या अर्थानं धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला आता स्ट्रायकर एंडला आणावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी चुकी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट जर झाला असता तर निश्चितपणे शुभम बाद झाला असता. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती संघाची धावसंख्या पाहायला मिळते 37. 10 चेंडू आणि 30 धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. लक्ष आपण पाहिलं आता अवघड होत चाललंय, परंतु शुभमचा धमाका आपण पाहिला. मागील षटकामध्ये आपण पाहिलं शुभमच्या बॅटमधनं फटक्यांची आतिषबाजी आणि त्याच पद्धतीची चौफेर फटकेबाजी शुभमला आता करावं लागेल. राईट मोठं विकेट. हा चेंडू लावड विकेट. लेग पेपर विकेट स्वरूपात फलंदाज बाद. स्वप्नील पालकर यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन असं नसता व्हायचं आहे. इन्फॉर्म बॅट्समन आणि ज्या खेळाडूकडून खऱ्या अर्थानं अपेक्षांची पूर्तता होऊ शकली असती असा फलंदाज मात्र मैदानातून बाद झालाय. खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण फलंदाज जे आहेत ते आता मैदानातून माघारी गेलेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं टेल एंडर्स वरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आली आणि टेल एंडर्स पाहूया ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेऊन खेळ करणार का. येथे जर आपण पाहिलं राजची भेदकता आपण अनुभवलंय. राजने खऱ्या अर्थानं अप्रतिम मारा केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो अतिशय सुपर गोलंदाजी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला कोणत्याही संधी देत नाहीये आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तिसरे संघाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळत असताना एकंदरीत आपण पाहतोय धाव फलकावर 37 धावा पाहायला मिळतात. स्कोर मात्र वाढत असताना पाहायला मिळत नाहीये. धावा येत नाहीयेत आणि धावा न येणं खऱ्या अर्थानं विठ्ठल नगरसाठी चिंतेचं कारण ठरताना पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय शॉट अतिशय चांगला आहे. ट्रॅव्हल करताना नोचा इशारा पंचांकडून डीप कव्हरच्या दिशेने त्यांनी ट्रॅव्हल केलाय. नो आहे. नो +2 असा एकंदरीत इशारा आलाय. नो +2 हाईटचा नो. अच्छा आणि फ्री हिट आहे. एकंदरीत आपण पाहतोय 3 धावा आल्या त्या चेंडूवरती. 40 धावा धाव फलकार पाहायला मिळतात.
फ्री हिट. इथे मात्र आपण पाहतोय फ्री हिटचा मात्र फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज. फक्त एकच धाव मिळते. थोडस आपण पाहतोय वन साइडेड मुकाबला पाहायला मिळतोय. थोडीशी बोरिंग मॅच पाहायला मिळत असताना कोणत्याही पद्धतीने प्रतिकार पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं शुभमने प्रतिकार केला त्या पद्धतीचा प्रतिकार कोणाकडूनही पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय. राजने खऱ्या अर्थानं थक्क केले. राजने फलंदाजांना अक्षरशः सोळो की पळ करून सोडले. फलंदाजांना निरुत्तर करणारी गोंधळी पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून आला एक शानदार स्ट्रोक आणि तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला 2 धावा मिळालेली या चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय कंप्लीट होते 4थं आणि 4 षटकानंतर धावफलकात धावा पाहायला मिळतात 43. सहा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेटमध्ये अनोखीता नेहमीच पाहायला मिळत असतात. पाहूया जरी टॅलेंटर्स मैदानावरती असले तर त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे का पाहणं नक्कीच गरजेचं ठरेल. पाहूया अंतिम षटकामध्ये कोण ठरणार विजेता. विठ्ठल नगर की तिसरे संघ. या 2 संघादरम्यान आपण पाहतोय चाललेला थरार आता एक वेगळ्या शिखराला जाऊन पोहोचलाय. अंतिम षटकामध्ये 24 धावा पाहिजेत आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळते आकाश. आकाश इथे किमया करणार का. अंतिम षटकामध्ये 24 धावा पाहिजे त्या विठ्ठलनगर संघाला. पाहूया विठ्ठलनगर संघाचा फलंदाज आकाश अंतिम षटकामध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज सचिन पाहायला मिळतोय. राईट ऑफ द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो अतिशय चांगला पाहायला मिळतोय. धाव मिळते केवळ 1. आता मात्र आपण पाहतोय लक्ष वाढत चालले. आव्हान वाढत चालले. आता मात्र खऱ्या अर्थानं संघर्ष करताना दिसतात दोन्हीही फलंदाज. प्रत्येक खेळाडू जर आपण पाहिलं तर निश्चितपणे स्ट्रगल करताना दिसतोय. एक शुभमचा अपवाद सोडला तर कोणत्याही फलंदाजाकडनं मोठे स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. या दरम्यानचा हा फटका आपण पाहतोय. 2 धावा येतात या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 2 धावांनी वाढत असताना एकंदरीत 46 धावा धावफलकर पाहायला मिळतात. मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 4 चेंडूत 21 धावांची. म्हणजे आता पाहिजे प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक. येथून प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मस्ट असणार आहे. कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे फक्त अटॅक करावं लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स या पद्धतीने खेळावं लागेल बॅटिंग करणारा संघ विठ्ठलनगर संघाला. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू आणि 20 धावा अशी सिच्युएशन निर्माण झाले आणि पाहूया या दरम्यान कशा पद्धतीने मॅच right about the wicket. इथे मात्र आपण पाहतोय एजंट टेकन विकेट नंबर 8 बॅक टू द पॅव्हलियन. इथे मात्र पाहतो अतिशय अफलातून मारा पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम मारा केलाय. प्रत्येक गोलंदाजाने फलंदाजांना अक्षरशः बॅकफुटवर लोटणारी गोलंदाजी केली आणि अप्रतिम आणि तितकीच धक्कादायक गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर धावा अतिशय वेगाने येत होत्या. परंतु दुसऱ्या सत्रात जर आपण विचार केला तर निश्चितपणे धावा येण्याची गती कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक षटकागणिक मंदावत जाणारी धावांची गती येथे चिंतेचा विषय ठरत असताना पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अतिशय चांगला होता. धाव मिळते केवळ 1च आणि इथे आपण पाहतोय 30 संघाच्या विजयावरती जवळपास शिक्कामोर्तब झाले असं म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय 1च धाव येते आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय ही मॅच अगदी सहजगत्या जिंकले 30 संघाने. वेल प्लेड टीम 30. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. आपण पाहतोय या स्पर्धेतील पहिला विजयाची नोंद केली 30 संघाने आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू सौरभ. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू सौरभ.
34 धावाची इनिंग खेळणार आपण पाहतोय सौरभ मध्ये मॅच आणि पुढील इनिंगच्या अनालिसिस करण्यासाठी खेळली होती आणि या 34 धावांच्या खेळीवरती आपण पाहतोय एक खूप मोठं लक्ष येथे विठ्ठल नगर संघावर तिसऱ्या संघाने उभं केलं होतं आणि त्या कारणास्तव पहिला मॅचचा आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच सौरभ याला ते सन्मानित केलं जातं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन ओव्हर टू डीजे